तीन अशा 2 पारंब्या आपण तोडलेल्या आहेत आणि ह्या अशा 2 पारंब्या घ्यायच्या आणि इकडून ही जी वेस्टेज ही 2 पानं आहेत ती आपण नंतर सपोर्टला वापरणार आहे त्यांना आणि हे दोन्ही हे पूर्ण काढून टाकायचे। जी मिडलवाली जे 2 पानं असतात ना, तर मित्रांनो आपण आता चाललो डोंगरामध्ये, डोंगरची काळी मैना करवंद खायला। गावाकडे आल्यावर हा एक टास्क असतो प्रत्येकाचा की मुंबईहून जो पण येतो ना तो गावच्या करवंदाची मजा नक्कीच घेतो। तर आता आपण जाऊया, करवंद कशी लागलीत बघूया, करवंद पण खाण्याचा आनंद लुटूया आपण। नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। मुंबईला आल्यानंतर आपल्या बैलगाड्याच्या शर्यतींचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटणार आहेत, तर नक्कीच नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपल्याकडे पण नवीन व्हिडिओ नवीन मुलाखतीसुद्धा येतील। गावामध्ये सुद्धा काही पळणारे बैल आहेत चांगले पळणारे, त्यांच्याकडे पण आपण जाऊन नक्कीच मुलाखत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमचा गावचा कुत्रा आहे टॉगे, चल पण येतो आमच्यासोबत जंगलात आल्यावर। याला बोलतात पळसाची पानं। ही पळसाला पानं 3च ही म्हण आपण कंटिन्युअसली ऐकत राहतो। तरी अशी ही पळसाची पानं आपण करवंद कॅरी करण्यासाठी एक बॅग बनवणार आहे, एकदम गावठी पद्धतीची। कशी आपली बॅग बनणार आहे ती पण आपण बघूया थोड्या वेळात आणि आपण करवंद पण कॅच करू जेवढी जमतात तेवढी। हा आमचा गावचा परिसर आहे, म्हणजे वरून हा व्ह्यू असा दिसतो। इथं खाली आमचं गाव राहतं, एकदम डोंगराच्या पायथ्याशी गाव आहे आमचा। लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यभूमी आहे। पुढे त्या साईडला गेलं म्हणजे तो जिथं डोंगर दिसतो इकडे या साईडला, तर तिथे नेसरी म्हणून गाव लागतं। तर तिथे प्रतापराव गुजर वेडात मराठी वीड दौडले सात ते जे गाणं आहे त्याच्यामध्ये जे प्रतापराव गुजर ज्यांनी नेसरीची खिंड लढवली, महाराजांसोबत झालेला महाराजांना जे वाईट वाटले शब्द किंवा महाराजांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही त्यांना सोडून दिलत किंवा तुम्ही त्या मोहिमेमध्ये अयशस्वी झाला, त्यावेळा प्रताप गुजर आणि त्यांचे 6 साथीदार असे मिळून 7 जण ते नेसरीच्या खिंडीमध्ये त्यांनी घोडदौड केली आणि ह्या साईडला इथे नेसरी गाव आहे, ती खिंड लढवली आणि शाही म्हणजे 7 जणसुद्धा धारातीर्थी पडले महाराजांच्या प्रेमापोटी। महाराजांच्या एका शब्दासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। असं हे पवित्र असं नेसरी शहर आहे पुढे, आणि हा आमचा छोटासा त्याच कुशीत वसलेला आमचा सावतवाडी हा गाव। अशा सर्वांच्या काजूच्या बागा असतात, अशी छोटी छोटी झाडं असतात सर्वीकडे काजूच्या बागेमधून इथे एक असं स्पेस ठेवून सर्व काजूची झाडं केलेली असतात आणि ह्या गावाल्यांच्या बागा आहेत। तर इथून आपण पुढे गेलो की ते अष्टबाबूलचे पूर्ण सगळा जंगल एरिया लागतो। तिकडे खूप जंगली जनावरंसुद्धा असतात। नशीब असं की आम्हाला कोण भेटू नये, तर आपण चाललो आहे आता संध्याकाळची वेळेस चाललो आहे आपण, 4 वाजलेत आणि ऊन तर खूप आहे, तरी पण आपण जाऊन करवंद वगैरे भेटतात का ते बघणार आहे। कारण की आतल्या बाजूला कोण ठेवत नाही, कारण की जाता येता सर्व खात राहतात। त्यामुळे आणि मुंबईकर सर्व आलेत गावामध्ये, त्यामुळे आपल्याला थोडीशी कमतरता भासते त्याची। पण जर पुढे गेलं डोंगराच्या नजदीक गेलं तर तिकडे जास्त पब्लिक गेलेली नसते, त्यामुळे आपल्याला तिकडे भेटू शकतात, म्हणून आपण तिकडे चाललो आहे। आपण समोर जे बघतो ना हे बीड साळू म्हणजे साळू बोलतात, साळींद्राचं आहे। इकडून एक बीड आहे आणि ह्या साईडला सुद्धा तसा एंट्रन्स आहे। एवढी बीडं ते स्वतः काढतात। हो, खूप आतमध्ये डीपली गुफा आहे, गुफा टाईपमध्ये काढतात हे लोक आणि इकडे राहायला पण असतात ते, आणि रात्रीचं ते बाहेर येतात। मग इथून कदाचित असू पण शकतात त्याच्यामधून, काय सांगू शकत नाही। तर मित्रांनो आतापर्यंतनंतर ही एवढे आपल्याला करवंद भेटलेले आहेत। ही डोंगरची काळी मैना आपल्या मुंबईतसुद्धा खायला भेटते, पण जी गावामध्ये जाऊन जंगलामध्ये खाण्याची मजा आहे ती मार्केटमधून आणून खाण्यात नाही आहेत। दम पण लागतो, कारण की खूप डोंगरात यावं लागतं ह्याच्यासाठी, आणि विकणारेसुद्धा असतात, त्यांचेसुद्धा खूप कष्ट असतात, कारण की जाऊन त्यांना आणावं लागतं, डोंगरातून तोडावं लागतं। जर तुम्हाला डोंगर अवेलेबल नसेल तर त्यांच्याकडून विकत घेतानासुद्धा आपण 4-5 रुपये एक्स्ट्रा दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की एवढी मेहनत त्यांना करावी लागते। जेव्हा आपण स्वतः जातो काढायला तेव्हा आपल्याला कळतं किती मेहनत आहे याच्याकडे। आणि आमचा भाग कोल्हापूर ह्या साईडला आमचा कसा डोंगर दऱ्या असा भाग आहे,
त्यामुळे हे तर आपल्याला नक्कीच अवेलेबल होतं तिथे खायला. तर आपण आता याची बॅग बनवूया. तुम्हाला मी दाखवतो बॅग कशी बनतात, एकदम गावठी पद्धत आणि एक युनिक पद्धत आहे. जे गावी राहतात त्यांनाच माहिती असतं ही दुसऱ्यांना कोणाला ही अशी बॅग नाही बनवतात, प्रॉपर नाही बनवतात. मी सुद्धा ट्राय करेन, कारण खूप दिवस झाले अशी बॅग बनवून. तर मी सुद्धा एक प्रयत्न करणार आहे की बॅग एकदम चांगली आणि दिसायला एकदम सुंदर होऊन असे मी प्लॅन करणार आहे. तर बघू आपल्याकडे किती सक्सेस होणार आहे. आपल्याकडे ही इथं पानं आहेत पळसाची. तर मी तुम्हाला डेमो दाखवतो कशा पद्धतीने ती बॅग बनवतो आपण ती. तर अशी आपण 2 पानं घेतली आहेत. कॅमेरामॅन थोडासा वरती करा म्हणजे दोन्ही पानं दिसू देत. अशी 2 पानं घेतली, पळसाला पानं 3च म्हणतात, त्या पद्धतीने अशा 2 पारंब्या आपण तोडलेल्या आहेत. आणि ह्या अशा 2 पारंब्या घ्यायच्या आणि इकडून ही जी वेस्टेज ही 2 पानं आहेत ती आपण नंतर सपोर्टला वापरणार आहे त्यांना. आणि हे दोन्ही हे पूर्ण काढून टाकायचे. जी मिडलवाली जी 2 पानं असतात ना ती आपण घ्यायची पहिला आणि अशा पद्धतीने त्यांना जॉईन करायचं. आणि आपण आता याच्यामध्ये टाके मारणार आहे. जशी आपण सिलाई करताना टाके करतो तशा पद्धतीने आपण असं टाके करणार याला. आपण अशा गवताच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्या स्ट्रेट आणि स्ट्रॉंगवाल्या घ्यायच्या आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण, ही जरा स्ट्रॉंग नाही आहे, दुसरी बघू. जसं घरामध्ये कपडे शिवण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीनं असं करायचं. त्याच्यानंतरला हे असं करत आपल्याला पूर्ण कवर करायचं. आपण दाखवतो तुम्हाला कसं करायचं. चालू केलीस? ठीक आहे. तर आपण मित्रांनो आपण ही तयारी करतो आहे, कारण की आता पाऊस पडून थोडासा गेल्यामुळे ना काड्या आपल्याला एकदम स्ट्रॉंग भेटत नाही आहेत. नॉर्मलीच स्ट्रॉंग आहेत, पण तरी पण आपण त्याच्यामधून सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण पराकाष्ठा करतो आहे प्रयत्नांची. तर आता बघूया कसा आपला खोपा तयार होणार आहे. ह्याला गावठी भाषेमध्ये याला टोपा बोलतात, टोपा. तर आपण ते कुठं पण कॅरी करतो, म्हणजे करवंद, जांभळं किंवा चारे किंवा जे रानमेवे असतात जे कॅरी करायला हलके जे कॅरी करू शकतो अशा पद्धतीचे ह्याच्यामधून तुम्ही कॅरी कधीही करू शकता. आणि एकदम जेव्हा आपल्याकडे बॅग नसते तेव्हा आपण एकदम सुटेबल अशी बॅग आपण ह्या थ्रू बनवू शकतो आणि ती खूप यूजफुल पण असते. अडचणीच्या वेळा आपल्याला गरज पण असते पिशव्यांची, पण त्यावेळेला आपण त्याकडे पिशवी अवेलेबल होत नाही. त्यावेळेला अशी छान अशी हिरवीगार पानं घेतली की आपला बॅग पण चांगली तयार होते आणि आपल्याला हे एकदम युनिक वाटतं. आणि ही एक आमच्या आईंनी शिकवलेली आहे ही पद्धत आम्हाला, कारण की त्यावेळेला आम्ही जायचो डोंगरामध्ये वगैरे, त्यावेळेला माझी आई मला दाखवायची कशा पद्धतीने करायची ती. आणि आता ह्या साईडनं आता ऑलमोस्ट आपली 80% आपली बॅग तयार झाली आहे. आता ह्याच्या पुढे पण आपण थोडंसं हे करू, कारण की फाटली नाही पाहिजे घरी जाईपर्यंत, कारण की आपण डोंगरामध्ये आलो आहे. तर आता घरी जाईपर्यंत तरी आपल्याला व्यवस्थितरित्या झालं पाहिजेत. तर ही आता अशी आपली छान सुबक अशी बॅग तयार झाली आहे. तर इथून स्ट्रेस केलं आपल्याला तोडलं तरी चालतं, कारण की हे तुटत नाहीत लवकर आणि चांगले राहतात. तर आता याच्यामध्ये करवंद आपण शिफ्ट करूया. करवंद पण नाही, इथे अजून एक करायला लागेल, त्यामुळे आपल्याला अजून स्ट्रॉंग पण येईल बॅगेला. वरून पण करू शकतो तुम्ही, आतल्या साईडला पण करू शकता आणि वरून पण याला टाके असे साध्या पद्धतीचे एकदम काड्यांचे टाकेसुद्धा तुम्ही करू शकता त्याला. तर हे इकडून एकदा केलं की हे आता आपली बॅग छान अशी तयार झाली, बघू शकता तुम्ही. इथून वरून असं पकडतो आपण किंवा इथे गाठ पण मारू शकता तुम्ही. अशा पद्धतीची आपण हे अशी एक सुंदर अशी बॅग तयार केलेली आहे आपण. ही गावठी पद्धत आहे मित्रांनो. आपण जिथून करवंद काढली ती ही जागा आहे. तिथे पण समोर बघू शकता कच्ची पण करवंद आहेत, ती बाडाला आलेली आहेत सर्व. आणि ह्या साईडला सुद्धा अशा प्रकारची करवंद सर्व आपल्याला सगळीकडे बघायला भेटतात जंगलामध्ये. आणि मोठं झाड असं पण काटे पण खूप असतं, त्याला काढताना खूप प्रॉब्लेम पण होतो. आणि याचं लोणचंसुद्धा करतात, करवंदाचं लोणचंसुद्धा कधी तुम्ही बघितलं असेल. करवंदाचं लोणचं एवढं मस्त लागतं. जर तुम्हाला नक्की अवेलेबल होत असतील तर नक्की बनवा लोणचं, कारण की करवंदाचं लोणचं खाताना एक वेगळीच चव असते आणि जेवण पण आपल्याला एकदम
मस्त वाटतं जेवताना. आपण जसं आंब्याचं लोणचं खाताना वाटतं आपल्याला, तशा पद्धतीनं आपण ते खाऊ शकतो. तर अशी कच्ची झाडं म्हणजे करवंद आहेत, तर तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे इथं पिकलेले करवंद आहे आपल्या बाजूलाच बघू शकता. एकदम काळे होतात एकदम करवंद, आणि ती एकदम गोड असतात खायला. आणि या कच्च्या करवंदांचं आपण लोणचं घालतो. तर बघूया आपण बॅग कशी बनवणार आहे ती. तर मित्रांनो, आपण आता करवंद जी आहेत ना, ही याच्यामध्ये आता शिफ्ट करूया आता आपण. आणि गावाला आलं की काय भावा म्हटल्याशिवाय कोण जात नाही. त्यामुळं आमच्या गावची एक युनिकच गोष्ट असते, जो पोरगा भेटेल तो काय भावा काय चाललं आहे, विषय पंपावर असं बोलल्याशिवाय कोण पुढे जात नाही. तर आता ही करवंद पूर्णपणे आपण याच्यामध्ये शिफ्ट करूया. त्यांना जरा थोडंसं चीक आल्यामुळे थोडंसं चिकटले जातात, पण ठीक आहे. ही ते टाकून देऊ आपण आतमध्ये. आणि ही घरी गेल्यानंतर वॉश करायची चांगली, मग खायला सुरुवात करायची. तर आपल्याला एवढी बॅग आता आपली भेटलेली आहे. तर आता आपण घरी जाऊन फडशा पाडणार याचा. आणि ही बॅग कशी आवडली तुम्हाला ते सुद्धा सांगा, कारण की युनिक पद्धतीची अशी आपण एक बॅग तयार केलेली आहे मस्त. कुठलाही सपोर्ट नसता, एकदम नैसर्गिक पद्धतीने हे बनवलेली आहे. तर कधी तुम्ही कुठे घ्याल, बॅग अवेलेबल नसेल तर नक्की अशा पद्धतीची तयार करा आणि यूज करा. बघू शकता कट. ही अशा पद्धतीची बॅग आहे. तर आपण हे जाताना असं चालून घेऊन जाऊ शकतो आणि याचा वापर पण चांगल्या पद्धतीचा करू शकतो. तर चला आपण आता घरी जाऊया आणि याला वॉश वगैरे करून ना खाण्याचा आनंद लुटूया. तर मित्रांनो, मे महिन्याची सुट्टी स्पेंड करण्यासाठी आपण आपल्या गावी, म्हणजे माझं जन्मस्थळ माझं कोल्हापूर आहे, तर मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. आणि असा रानमेवा खाण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण की आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी लवकर काय खायला भेटत नाही. तर आपण रानामध्ये आलो की आपल्याला हे सर्व गोष्टी खायला भेटतात. आणि निसर्गाची देण पण आहे की डोंगरामध्ये अशा पद्धतीचा रानमेवा असतो. त्यामुळे जंगलतोड थांबवा, झाडांचं संरक्षण करा आणि फळं किंवा जे एकदम वायू चांगले देणारी जी झाडं आहेत ती पण लावण्याचा प्रयत्न करा. कारण की जर फळांच्या ज्या बिया जे पक्षी खातात आणि इकडून तिकडे शिफ्ट करतात त्या बियांना, त्यामुळे जागोजागी आपल्याला फळांची झाडं आपोआप उगवलेली बघायला भेटतात. आणि तीसुद्धा वर्षानुवर्ष प्रत्येक पिढीला आपल्याला फळं खाण्यासाठी देतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की नक्की एकतरी झाड लावा, फळांचं असू दे कसलंही असू दे, पण हे झाड नक्की लावा आणि झाडाचं संगोपन करण्याचा प्रयत्न करा. वृक्षतोड होत असेल ते थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद. आता आपल्याला असं एकदम इकडे चढण आहे डोंगर रस्त्याला, आणि इथून असं पूर्णपणे आपल्याला आता गावात जायचं आहे खालीपर्यंत. तिकडे इथे आपला गाव आहे. पूर्ण आम्ही डोंगरात आलो होतो आणि आता जाऊया परत घरी आणि करवंदाची मजा घेऊया.